तर ब्रेकनंतर स्वागत। एक महत्त्वाची बातमी। गुरुवारी विधान भवनात झालेल्या अभूतपूर्व राड्यानंतर खासदार संजय राऊत यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे। विधान भवनात गँग वॉर सुरू असल्याची टीका राऊतांनी केली। तसेच आव्हाडांना मारण्याचा कट होता असा आरोपही त्यांनी केलाय। दुसरीकडे काल फक्त चाकू आणि सुरे काढणंच बाकी होतं अशी खोचक टीका देखील संजय राऊतांनी केली आहे। काल ज्यांनी हल्ला केला त्या हल्लेखोर आरोपींचे रेकॉर्ड तपासा अशी मागणीही त्यांनी केली। तसंच हल्ला करणाऱ्यांच्या वाहनामध्ये शस्त्र होती असंही ते म्हणाले। दरम्यान पूर्वी गँगमध्ये गुंडांची भरती होत होती, आता पक्षामध्ये गुंडांची भरती केली जात आहे का असा टोलाही त्यांनी लगावलाय। एकूण काल झालेल्या राड्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावं असंही संजय राऊत म्हणाले। महाराष्ट्राच्या विधानसभेत काल काय घडलं? काल गँगवॉर झाला। विधान भवनात गँगवॉर झाला। मी सभागृहात म्हणत नाही, विधान भवनामध्ये गँग होती। परिसराला आपण भवन म्हणतो। विधान भवनामध्ये काय टोळी युद्ध झालं। खुनातले मोकाचे आरोपी, दरोड्यातले आरोपी काल विधान भवनाच्या लॉबीत होते। कोणी आणले त्यांना? काय कारवाई झाली? कालची घटना पाहिल्यावरती शिवसेनेचं स्पष्ट मत झालं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवटच लागायला पाहिजे। ह्यांना हे राज्य नियंत्रणामध्ये ठेवता येत नाही। हे गुंडांचं राज्य झालं। जर हे इतर कोणाच्या राज्यात झालं असतं, कुणी अन्य मुख्यमंत्री असता, तर हेच देवेंद्र फडणवीस विधान भवनाच्या पायरीवर येऊन किंचाळले असते, हे सरकार बरखास्त करा, इथे राष्ट्रपती राजवट लावा। मग काय त्यांना असं वाटत नाही का? त्यांनी आत्मचिंतन केलं तर त्यांना कळेल की माझं राज्य हे आता राष्ट्रपती राजवट लावण्याच्या लायकीचं झाले। विधानसभेच्या दाराच्या बाहेर काल फक्त चाकू, सुरे आणि हत्यार बाहेर काढायची गरज होती आणि काल त्यांच्याकडे त्यांच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारची हत्यारं होती। मोकाच्या आरोपीकडे ही माझी माहिती आहे, ही हत्यारं होती सगळी आणि जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा कट होता ही सुद्धा पक्की माहिती आहे। ती दुर्दैवी आहे। इतकाच तर विधान भवनामधला व्यवहाराचा कामकाजाचा म्हणते, कामकाज सभागृहात आहे, व्यवहार सभागृहाच्या बाहेर आहे। इतका खालचा स्तर गाठला जाऊ नये याची सगळी चौकशी करून काय नेमकं झालं, कोण दोषी, काय कारवाई केली पाहिजे असं सकाळी 12 वाजताच विधानसभेचे अध्यक्ष खालच्या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये मांडणार होते। पण ज्येष्ठ सदस्य जयंतराव पाटलांनी विनंती केली की आम्ही राज्यपालांकडे जात आहोत, त्यामुळे आल्यानंतर आम्हाला ऐकायचं आहे तुम्ही काय मांडताय। कारण म्हणजे असं असण्याची आवश्यकता नाही, 12 वाजता अध्यक्षांनी मांडलं असतं। पण ही आपली प्रथा आहे की आपल्या ज्येष्ठ नेत्याने, ज्येष्ठ सदस्याने काही म्हटलं की त्याला आपण मान देतो। त्याप्रमाणे आता यवना खालच्या सभागृह विधानसभेमध्ये मांडलं गेलं असेल। मी तेवढ्यासाठी रुटीन बाकीचं सुरू झालं की खाली जातो आणि ते निवेदन आपणही इथे केलं पाहिजे। मला असं वाटतं की एवढ्या एका घटना आणि त्याच्या चौकशी आणि त्याच्यावरची कारवाई मांडण्याने विषय संपणार नाही। हा जो स्तर खाली गेला याचा सगळ्यांनीच नीट विचार केला पाहिजे। पासेसचा विषय आला, लोक मोठ्या संख्येने आणण्याचा विषय आला, तर मी तुम्हाला सांगतो की खालच्या सभागृहात एका ज्येष्ठ सदस्याने अशी मांडणी केली की किती लक्षवेधी लावता, असं म्हणून मध्यंतरामध्ये तेच लक्षवेधी आपली घेऊन गेले। असं जर प्रत्येकाने दुसऱ्याकडे बोट दाखवायचं ठरलं, कोण किती जण आणतात सगळंच बघायला पाहिजे। आणि त्यामुळे मी आज सकाळी इन्फॉर्मली तुम्हाला विनंती केली आहे की ऑगस्टच्या मध्यावर एकदा हे जे लाल आणि हिरवं पुस्तक आहे नियमांचं, एकदा रिराईट करायला लागेल आणि त्यासाठी खूप वेळ द्यावा लागेल। पुढचं अधिवेशन कधी ते दुपारी घोषित होईल संध्याकाळी, तर त्या अधिवेशनापूर्वी या नियमांचं पुस्तकही एकदा रिराईट करायला लागेल की सभागृहामध्ये काय भाषेचा उच्चार व्हावा, किती मिनटं बोलावे, असे सगळे विषय आहेत। मी एवढीच विनंती करेन की 289चा निर्णय तुम्ही द्यायचा आहे, पण चर्चा इथे थांबवावी, पुढचं कामकाज सुरू करावं। आज शेवटचा दिवस आहे। विधानसभा अध्यक्षाने काय मांडलं आहे ते मी आपल्या सगळ्यांना अवगत करतो। आजच्या नियम 289 अन्वये काल सायंकाळी विधान भवन पोर्चमध्ये झालेला अतिशय गंभीर प्रकार आहे। त्या संदर्भात माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे
आणि शशिकांत शिंदे साहेब यांनी अतिशय वस्तुनिष्ठ परिस्थिती कथन केलेली आहे. संसदीय कामकाज मंत्री यांनी देखील त्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. हे दोन्ही बाजूच्या सदनासाठी आणि नेतृत्वासाठी ही बाब गंभीर आहे. कधी नव्हे ते आपल्या विधान भवनाच्या परिसरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं खरं तर वास्तविक पाहता दोन्ही सदनाची एकच भावना आहे आणि याच्यावर काहीतरी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये सर्व सारासार विचार करून तातडीनेच काय होईल अशी शक्यता नाही, परंतु या 289 अन्वये जी चर्चा उपस्थित केली किंवा मागणी केली त्या अनुषंगाने मी लवकरात लवकर याचा निर्णय जाहीर करतो, आजच करतो. मी परत सांगतो, या सदनाच्या उच्च सभापतींनी सुद्धा खाली आदेश दिले होते. त्यांनी सांगावं, प्रशासनाला आदेश दिले होते की गेट पास बंद करून टाका. सभापतींनी आदेश दिल्यानंतर सुद्धा गेट पास कोणी चालू केले त्याची चौकशी करा. इतकी माणसं आम्हाला बोलून द्या ना. अरे त्यांनी उत्तर देतील. आम्हाला बोल असं आहे प्रवीणजी, आम्ही भूमिका मांडतो ना. एवढी जर सभापतीने, मी प्रामाणिकपणाने सांगतो सभापतींची भावना चांगली असेल, त्यांनी निर्देश दिलेले होते मागच्या वेळेला, तरी सुद्धा इतकी गर्दी आली कशी? मग कोण मंत्री असतो तो सांगतो येऊन द्या कार्यकर्त्यांना. एका मंत्र्यांनी मला सांगितलं, तुम्हाला सांगतो, एक जण पास घ्यायला गेला. मंत्र्यांनी सांगितलं, मी नाव घेत नाही, नेत्यांचं नाव घेत नाही, की पास देता येत नाही. 1 तासाने तोच कार्यकर्ता त्यांच्या समोर हजर राहिला आणि बोलला, मी आलो. बोला, अरे कसा आला तू? नाही बोला, आलो. कसा आलो ते विचारू नका, पण मी आलो. त्या कार्यकर्त्याच्या समोर सभापती महोदय काय राहिला असेल की मला मंत्र्यांनी पास नाही दिला, मला सभापतींनी पास नाही दिला, पण मी आलो ना. ही त्रुटी आहे आणि ही त्रुटी ह्या गर्दीचं खरं म्हटलं तर प्रक्षोभ आहे. आता तुम्ही काल तो म्हणता प्रकार झाला, अंबुराजे इथं वाद होत होता, तुमचा झाला, अनिल परबांचा झाला, तेवढा पुरता मिटला. दादा इथं बसलेले आहे, मी पक्षावर जात नाही, आमच्यातला असेल तुमच्यातला असेल, ही संस्कृती आहे. ही संस्कृती तशी असेल तर विधिमंडळामधलं आपलं सर्वांचं जे प्रतिमा आहे ना, ती जनतेमध्ये पूर्ण मिसळून गेलेली आहे आणि संपलेली असेल. पक्षाच्या नेतृत्वाने तरी त्याला कुठेतरी आळा घालता पाहिजे. आता सभापती महोदय, जर आपण कुठे बाहेर जायचं म्हटलं तरी त्याला पोलिसांचा दाखला लागतो. या सभागृहामध्ये कोण येते माहित नाही. उद्या अतिरेकी आला तरी तुम्हाला खरं म्हटलं तर सहज प्रवेश मिळू शकतो. मोकोकातला जर कायद्यामधला एखादा आरोपी आत येतो, मारतो, मारहाण केल्यानंतर सभापती महोदय अजून परत गांभीर्याने सांगतो, सगळे सीसीटीव्ही फुटेज सर्वांना माहिती आहे, सगळ्यांनी रेकॉर्ड केलेला आहे, सगळ्यांनी पाहिलेला आहे, कोण दोषी हे सुद्धा माहिती आहे. तरी सुद्धा काल फक्त एका व्यक्तीवर कारवाई झाली. या एका व्यक्तीवरच कारवाई झाली आणि ज्यांनी मार खाल्ला त्याच्यावर पण कारवाई झाली. आता काय होणार आहे? त्याच्यानंतर 2-3 लोक होती, त्यांचं नाव नाही, म्हणजे तुम्ही म्हणाला ना सभापतीचा अधिकार आहे, सभापतीने अधिकार दिला पोलिसांना, कारवाई करा म्हणून सांगितली, तरी ही कारवाई निपक्षपाताने व्हायला पाहिजे नव्हती. कायद्याचा धाकच राहिला नाही तर कोणाला भीती वाटणार आहे? आणि त्या प्रतिनिधीला मॅसेज पास होतोय, एक तर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहतील. जितेंद्र आव्हाडांना असा मॅसेज पास झाला, व्हायरल झालेला आहे, तुम्ही तरी राहील ना तर मी तरी राहील ना तर तुम्हाला आम्ही संपून टाकू. कमेंट्स बघतो आपण, ठीक आहे ना. एखाद्या पडळकर असतील, जितेंद्र आव्हाड असतील, आम्ही असो, पडळकर असो, तुम्ही असाल, योगेशजी, आम्ही सगळे, तेवढ्या पुरता वाद राहायला पाहिजे. हा खालपर्यंत गेला ना त्याचे परिणाम फार वाईट होतील. आणि सभापती महोदय, मी परत सांगतो, यांनी सांगितलं काय पोलिसांची भीती आहे? तो पोलीस तंबाखू म्हणून त्याला देत होता. अवघडच आहे, काय नाही मिळणार आहे. मग बिचारा बाहेर आल्यानंतर दोघं बोलतील,
चुकला कोणी असेल, कोण कार्यकर्ता इथला चुकला तिथला चुकला, कोणत्याही प्रतिनिधीला कोणत्या कार्यकर्त्यांनी बोललं नाही पाहिजे. आता तो प्रतिनिधी जर बाहेर आला, तो शेवटी काय म्हणला, जाऊन दे दोघांचे केस तडजोड करून टाका. ही कायद्यातली पळवाटीमुळे धाक राहिलेलं नाही. आणि दादा, आमची विनंती आहे, तुम्ही संसदीय कार्यमंत्री आहात, कुठेतरी या सभागृहाची पत राखावी एवढीच आमची कळकळीची विनंती आहे. नाहीतर अशी पत जर संपली, कोण बोलतं की सारखा दुसऱ्या राज्यांचा उल्लेख करतात, बिहार बिहार हे ते, महाराष्ट्राचं काय चाललंय आता बघा. म्हणून कोणताही पक्ष असो, पण त्याला शिस्त असली पाहिजे, त्यामध्ये निश्चितपणे कायद्याचा धाक असला पाहिजे. आता तुम्ही दुपारनंतर तुम्ही सगळं तिथं दुपारनंतर मला वाटतं खुलासा करणार आहात, शंका आम्हाला आहे. हा, सांगतो ना, आता खुलासा तुम्ही करणार आहात, खुलासा काय होणार त्याचं पण आम्हाला माहिती आहे. दोघांनाही दोषी ठरवणार. काल तर जितेंद्र आव्हाड सकाळी त्यांच्यावर केस गुन्हा दाखल झाला. का तर त्यांनी शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. आता मग असं आहे की न्याय कशी मागायचा. आमचं एवढंच म्हणणं आहे सभापती महोदय, महाराष्ट्राचा कायदा होणाऱ्या या सदनामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण झालेली आहे, लोकप्रतिनिधीला धोका निर्माण झालेला आहे. आज बोलायची म्हटलं तरी खोटं आहे. उघड कोण बोललं की लगेच त्याला धमकीचा जर येणार असेल, माझी विनंती आहे की हा गांभीर्याचा विषय आहे, सगळ्या चर्चा बाजूला ठेवा. अंतिम आठवडा आहेच, पण कुठेतरी या चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्रातली शिस्त, संयम, महाराष्ट्राची संस्कृती आणि पुरोगामी विचार दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्याला सरकारला निर्देश करावा लागेल. म्हणून 289 स्वीकारावा एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे.